हॅलो गाईज, वेलकम टू गायत्री मेक ओव्हर. सो आज मी स्टुडंटना महाराष्ट्रीयन ब्रायडल लुक शिकवत होती आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर अप होतात. जसं की साडीचं कॉम्बिनेशन कसं करायचं, ज्वेलरी कशी सिलेक्ट करायची, परत त्यानुसार जे काही आहे हेअरस्टाईल कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना ह्या पूर्ण क्लासमध्ये सांगितल्या जातात. आपल्या बेसिक टू ॲडव्हान्सच्या कोर्समध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर अप होतात. जसं की साडी ड्रॅपिंग, परत त्याच्यानंतर आहे हेअर स्टायलिंग, त्याच्यानंतर मेकअप आणि सोशल मीडिया नॉलेज. आणि त्यामध्येच तुम्हाला सगळ्या गोष्टी कव्हर अप होऊन हँड्स ऑन प्रॅक्टिस पण दिली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आय शॅडोजसुद्धा वेगवेगळे शिकवले जातात. हँड्स ऑन प्रॅक्टिस आहे त्याची. आणि तुम्ही या गोष्टी म्हणजे तुम्हाला जी प्रॅक्टिस होते वगैरे सगळ्या गोष्टी होतात, त्यामुळे तुम्ही या गोष्टी पटापट शिकत जाता. त्याच्यानंतर माझ्या स्टुडंटचा जो प्रश्न होता की मॅम करेक्टिंगमध्ये एवढे सारे कलर्स असतात, सो ते कलर्स सगळे यूज होतात का? तर म्हणजे जे कलर्स आहेत त्याच्यामध्ये ऑरेंज, पीच, पर्पल, ग्रीन असे सगळे वेगवेगळे कलर्स आहेत. सो आपला जो इंडियाचा अंडरटोन आहे ना, तर त्यानुसार जर बघायला गेलं तर आपले जे स्कार्स आहेत, डाग आहेत किंवा डार्क सर्कल्स असतात किंवा हे पिंपल्स असतात, तर त्याचे डाग वगैरे राहतात. त्याच्यामध्ये पिगमेंट एक असतो की ग्रीन कलरचा पिगमेंट असतो, ते वेन्सनुसार असतो. म्हणजे आपल्या हाताच्या ज्या नसा आहेत त्याच्यानुसार ते पिगमेंट येतो. सो त्यामुळेच आपल्याला जो करेक्टिंगसाठी जे लागतं ते ऑरेंज करेक्टर लागतं. आणि त्याच्यानंतर आपल्या स्किन टोननुसार एक आपण कलर चूज करू शकतो, तो आपण त्याच्यावरती त्याच्यावरती अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला जे आहे म्हणजे जे बाकीचे जे कलर्स असतात, जसं की पीच म्हणताय तुम्ही, पर्पल म्हणताय, तर ते कूल अंडरटोनला जातात. त्याच्यानंतर आम्ही थोडीशी मस्ती केलेली आहे. सो थँक्यू.